देती. हे वायुपुत्रा, मला त्या सौगंधिक फुलाची अद्भुत सुगंध आठवतोय. ते फूल मला आणून देशील? प्रिये, निश्चिंत रहा. मी तुझ्यासाठी ते फूल नक्कीच आणतो. माझा वेग आणि शक्ती तुला माहीत आहे. भीम पर्वतासारख्या वेगाने जंगलात धावतो. त्याच्या पावलांनी झाडांची पाने आणि फांद्या थरथरतात. भीम एका शांत, सुंदर मार्गावर येतो, जिथे एका वृद्ध वानराने पूर्णपणे रस्ता अडवला आहे. अरे वानरा, तू कोण आहेस? माझ्या मार्गातून बाजूला हो. मला पुढे जायचे आहे. हा पांडवांचा भीम आहे. हे महाबाहो, मी फार वृद्ध झालो आहे आणि माझ्यात उठण्याची शक्ती नाही. तूच माझी शेपटी बाजूला कर. मी वायुपुत्र एका क्षुल्लक वानराची शेपटी बाजूला करू? मीच तुला सांगतोय, ही शेपटी उचलून बाजूला काढ. माझ्या प्रिय पुत्रा, तू स्वतःच ते कार्य कर. मला त्रास देऊ नकोस. मला विश्रांतीची गरज आहे. भीम रागाने शेपटीच्या टोकाला धरतो आणि जोर लावतो. ही काय जादू आहे? ही शेपटी एका पर्वतासारखी जड झाली आहे. भीम दमून मागे हटतो, लज्जित आणि गोंधळलेला. मी एका क्षुद्र वानराची शेपटी हलवू शकलो नाही. हे महान आत्म्या, तू कोण आहेस? तू सामान्य वानर नाहीस. कृपया मला सत्य सांग. हनुमान हसतो. मी तुला आशीर्वाद देण्यासाठी आणि तुझ्या गर्वाला कमी करण्यासाठी येथे आलो होतो. हनुमान आपले विशाल, तेजस्वी, सोन्यासारखे रूप प्रकट करतो. भीम भक्तीने त्याच्या चरणांवर नतमस्तक होतो. उठ बाळा, मी तुझा ज्येष्ठ बंधू हनुमान, वायूचा पुत्र. मी तुझ्या सामर्थ्याची परीक्षा घेत होतो. ही शक्ती नेहमी महान नसते. भक्ती, नम्रता आणि धर्माचं पालन ही खरी ताकद आहे. हनुमान भीमाला आशीर्वाद देतो आणि सांगतो की युद्धाच्या वेळी तो अर्जुनाच्या ध्वजावर उपस्थित राहून त्यांचे रक्षण करेल. आता जा. तुझे सौगंधिक पुष्प उत्तरेकडील त्या तलावाजवळ मिळेल. भीम हनुमानाला नमस्कार करतो आणि नवीन ज्ञान व भक्ती घेऊन पुढे मार्गस्थ होतो.